Dear student, in the last lecture we have seen laws and tact about environmental conservation. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धन संदर्भात निर्माण केलेले जे काही कायदे जे आहेत तर ते कायदे त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामधला पहिला कायदा आपण त्या ठिकाणी पाहिला होता की फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980. वनसंवर्धन जे आहे तर ते वनसंवर्धन 1980चा असणारा जो काही कायदा जो आहे तर त्या कायद्यामध्ये आपण पाहिले की वन रक्षणासाठी किंवा वनांसाठी आरक्षित असणारी जे काही जागा जी आहे तर ती जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधनं जी आहेत तर ती बंधनं त्या ठिकाणी घालण्यात आलेली. हा जो काही कायदा जो आहे तर त्या कायद्याचा जर भंग जर केला तर भंग करणारा जो काही गुन्हेगार जो आहे तर त्या गुन्हेगार 15 दिवसाची कारावासाची शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा आपण पाहिला होता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986. याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रदूषण नियंत्रणानं पर्यावरणास हानी पोहोचवणारे जे काही व्यक्ती असतील, संस्था असतील यांच्यावर कारवाई करणं या उद्देशानं हा जो काही कायदा जो आहे तर तो कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या कायद्यातील नियम जे आहेत तर त्या नियमांचं कलमांचं उल्लंघन करणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची जी काही शिक्षा जी आहे तर ती शिक्षा त्याच्यामध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर आपण ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 याच्यानुसारचे असणारे जे काही ॲज पर द क्लॉज 49A, ॲज पर द क्लॉज 49B, ॲज पर द क्लॉज 49C म्हणजे असणारे जे काही कलम 49A, कलम 49B आणि कलम 49K यानुसार असणारे जे काही वन्यजीव संरक्षण कायदे जे आहेत तर ते कायदेसुद्धा आपण त्या ठिकाणी मागचा असणारा जो काही क्लास जो आहे तर त्या क्लासला त्या ठिकाणी पाहिलेली. आज आपल्याला सर्वात मोठी इंटरेस्टिंग अशा प्रकारची त्या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे. द बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन. काय सांगितलेलं आहे? ए बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन म्हणजे एका लहान माणसाची मोठी अशा प्रकारची असणारी काही गोष्ट जी आहे तर ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितलेली. काय सांगितलेले की जाधव मोलाई पेयांग इज ए हायली कॅपेबल पर्सन इन आसाम. म्हणजे आसाम राज्यामध्ये आदिवासी भटकी असणारे जे काही जमात जे आहे तर त्या जमातीमध्ये जन्म घेतलेल्या जाधव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार, हायली कॅपेबल म्हणजे कर्तबगार माणूस जो आहे तर तो माणूस त्या ठिकाणी होता. बॉर्न इन 1963, ही इज वर्किंग ॲज ए फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ द 16th year. 1963 साली जन्मलेला हा जो काही मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासून काय सांगितलेले फॉरेस्ट वर्कर, जंगल कामगार जो आहे तर तो जंगल कामगार म्हणून त्या ठिकाणी काम जो आहे तर तो काम त्या ठिकाणी करत होता. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द व्हिलेज. आणि गावाजवळून वाहणारी जी काही ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तर त्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्यानं तेथील असंख्य अशा प्रकारचे असणारे काही साप जे आहेत तर ते साप काय झालेले मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले. ॲज ए प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलाई प्लॅन्टेड 20 बांबू प्लॅन्टलेट्स. आणि यावर उपाययोजना म्हणून हा जो काही जाधव मोलाई जे आहेत तर यांनी प्रथम त्या ठिकाणी बांबूची केवळ 20 अशा प्रकारचे असणारे जे काही रोपटी जी आहे तर ती रोपटी त्या ठिकाणी लावलेली. इन 1979 the local social forestry department began a social afforestation project on the 200 hectares of the land. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभाग जे आहे तर त्या सामाजिक वनीकरण विभागानं त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा असणारा जो काही प्रकल्प जो आहे तर तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर हू वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की हे जे काय असणारे जे काही वनीकरणाचा असणारा जो काही प्रकल्प जो आहे तर त्या प्रकल्पाची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा त्या ठिकाणी इतर असणारे जे काही जंगल कामगार जो आहे तर त्या जंगल कामगारांबरोबर त्या ठिकाणी सोबत त्या ठिकाणी ते काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करत होते.
मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इव्हन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. आणि हा जो काय असणारा जो काही प्रकल्प जो आहे, ही काही योजना जी आहे, तर ती योजना थांबल्यानंतर सुद्धा मोलाई जे आहे तर त्या मोलाईनं त्यांचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी अविरत अशा प्रकारचं सुरू त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ॲज ए रिझल्ट हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग अँड कॅरिंग फॉर द ट्रीज द बॅरॉन एरिया विस्टेज द फॉरेस्ट कव्हर विथ 1360 एकर्स. आता काय सांगितलं की झाडं लावणं, त्यांची त्या ठिकाणी देखभाल त्या ठिकाणी करणं, हे त्यांचं असणारं ते काही काम जे आहे तर ते काम कसं आहे तर त्या ठिकाणी निरंतर त्या ठिकाणी चालू त्याने त्या ठिकाणी ठेवलेले. आणि याचा परिणाम म्हणून ज्या परिसरामध्ये एकही त्या ठिकाणी वृक्ष नव्हता, का अशा प्रकारचा उजाड असणारा जो काही भाग जो आहे तर त्या ठिकाणी या जाधव मोलाई या माणसानं काय केलेले, सुमारे 1360 हेक्टरमध्ये जंगल जे आहे तर ते जंगल त्या ठिकाणी तयार केलेले. टुडे दिस जंगल इन कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ द आसाम इज द रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर 13 years. आज आसाममध्ये असणारा जो काही जोरहाट हा जो काही असणारा जो काही आसाममधला असताना जो काही जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी असताना जे काही कोकिलामुख येथे हे जे काही जंगल जे आहे तर ते जंगल म्हणजे जाधव मोलाईंच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं हे जंगल जे आहे तर ते जंगल त्या ठिकाणी आहे. हे हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिज पद्मश्री अवॉर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर धिस अनपॅरलल वर्क. आता अनपॅरलल वर्क म्हणजे अतुलनीय अशा प्रकारचं कार्य. आणि त्यांचं असताना जे काही हे अतुलनीय अशा प्रकारची जे काही कामगिरी जी आहे तर त्या कामगिरीबद्दल भारत सरकार जे आहे तर त्या भारत सरकारकडून अतिशय प्रतिष्ठेचा प्रेस्टेज अशा प्रकारचा पद्मश्री पुरस्कार जो आहे तर तो पद्मश्री पुरस्कार त्यांना सन 2015 साली त्यांना त्या ठिकाणी प्रदान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढे नाऊ इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. आणि आज हे जे असताना जे काही जंगल जे आहे तर ते जंगल मोलाई जंगल म्हणून त्या ठिकाणी ते ओळखलं जातं. मेनी पीपल come together to destroy the forest, but a single person if determined can establish a new forest. बस शेवटचं सेंटेन्स त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. काय सांगितलेलं आहे की मेनी पीपल कम टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट बट ए सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश द न्यू फॉरेस्ट. म्हणजे अनेक माणसं मिळून अख्खं जंगल त्या ठिकाणी नष्ट करतात, पण एका माणसानं मात्र त्या ठिकाणी मनामध्ये जर त्या ठिकाणी आणलं, निश्चित जर त्या ठिकाणी केलं तर तो एक माणूस काय करू शकतो, अख्खं अशा प्रकारचं जंगल जे आहे तर ते जंगल त्या ठिकाणी निर्माण करता नसतो. पण याच्यावरची असणारी जी काही माहिती जी आहे विस्तृत अशा प्रकारचा असणारा जो काही लेख जो आहे तर तो लेख मी त्या ठिकाणी या व्हिडिओनंतर त्या ठिकाणी टाकणार आहेत. तर तो असणारा जो काही लेख जो आहे तर तो लेख तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी वाचा. हा लेख वाचून झाल्यानंतर पूर्ण अशा प्रकारचा लेख जो आहे तर तो लेख वाचून त्या ठिकाणी मला कमेंट्स जो आहे तर ते कमेंट्स त्या ठिकाणी करा की हा संपूर्ण लेख मी त्या ठिकाणी वाचला आहे. त्याचबरोबर जाधव मोलाईंचं असणारं जे काही जंगल जे आहेत, मोलाई जंगल जे आहे तर त्या मोलाई जंगलाचा प्रत्यक्ष असणारा जो काही व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ कशा पद्धतीचं ते जंगल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, कशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी ते करताना असतात, याचा सुद्धा असणारा जो काही व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अवश्य अशा पद्धतीचं पहा की ही असणारी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्तीनं सर्वसाधारणपणे 1360 एकराचं असणारं जे काही जंगल जे आहे तर ते जंगल त्या ठिकाणी एकट्यानं त्या ठिकाणी कसं तयार केलं याचा व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी मी टाकल्यानंतर तुम्ही तो जरूर त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर पुढे पहा, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, जी पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ environmental pollutions occurs on the living organism.
पर्यावरणाच्या प्रदूषणाचा सर्वात अशा प्रकारचा घातक अशा प्रकारचा असतो तो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम कोणावर होताना दिसतो, तर जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांवर त्या ठिकाणी होताना दिसतो. हॅव यू सीन सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ धिस इन युअर एरिया? तुमच्या परिसरामध्ये अशी काही उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी पाहिली आहेत का? आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. आपली जी काही सजीव सृष्टी जी आहे तर ती सजीव सृष्टी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी विविधतेने त्या ठिकाणी ती नटलेली आहेत. अनेक प्रकारचे प्राणी असतील, वनस्पती असतील, हे त्या ठिकाणी आपल्याला मिळून येताना दिसतात. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि आपले असणारे जे काही सजीव सृष्टी जी आहे तर त्या सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, तर यांचं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी होतं. पुढे हाऊ एव्हर वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल्स. आणि असं जरी असलं तरी काही विशिष्ट असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत नाही. आता का पाहायला मिळत नाही पहा, की हाऊ एव्हर वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल्स अबाउट विच वी हॅड लिसन फ्रॉम आवर अर्लियर जनरेशन. याच्यापैकी बहुतेक असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी यांची असणारी जी काही नावं जी आहेत तर ती नावं आपण मागील असणारी जी काही पिढी जी आहेत तर त्या पिढींकडून त्या ठिकाणी ऐकलेली आहेत. प्राणी असतील, वनस्पती असतील. परंतु आजकाल आपल्याला हे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी किंवा वनस्पती जे आहेत तर ते वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मग आता हे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी किंवा वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, तर याला जबाबदार जो आहे तर ते जबाबदार त्या ठिकाणी कोण? Biodiversity is the richness of the living organism in nature due to the presence of varieties of the organisms, ecosystem, genetic variations with a species. की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की निसर्गामध्ये आढळणारे जे काही एकाच जातीचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्ये पहिले आपल्याला काय सांगितलंय, व्हरायटीज ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी एकाच जातीचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्ये आपल्याला एक एक त्या ठिकाणी सांगता येईल. पहिले सांगता येईल की जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे अनुवंशिक जे आहे तर तो अनुवंशिक त्या ठिकाणी फरक. त्याच्यानंतर व्हेरिएशन विथ द स्पेसीज म्हणजे त्या असणाऱ्या जे काही सजीवांचे असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जातींचे अनेक अशा प्रकारचे प्रकार. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले व्हरायटीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम विविध प्रकारच्या असणाऱ्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्ग जो आहे तर त्या निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी जी आहे तर ती समृद्धी त्या ठिकाणी लाभताना दिसते. आणि बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट द 3 डिफरंट लेवल. आणि अशा प्रकारची जी काही बायोडायव्हर्सिटी जी आहे, जैवविविधता जी आहे तर ती जैवविविधता आपल्याला 3 स्तर जे आहेत तर त्या 3 स्तरांवर किंवा 3 पातळ्या ज्या आहेत तर त्या 3 पातळ्यांवर आपल्याला ती लाभताना दिसते. पहिली पातळी आपल्याला सांगितली जेनेटिक व्हेरिएशन, ज्याला आपण त्या ठिकाणी अनुवंशिक अशा प्रकारची विविधता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बाबा की ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पीसीज इज जेनेटिक डायव्हर्सिटी. अनुवंशिक जैवविविधता म्हणजे काय, तर एकच असणारे जे काही जाती ज्या आहेत तर त्या एकाच जातीमधील सजीवांमधील आढळणारी जी काही विविधता जी आहे तर ते विविधता म्हणजेच त्याला म्हटलेलं आपण जेनेटिक डायव्हर्सिटी, अनुवंशिक अशा प्रकारची विविधता. उदाहरणार्थ पहा की इच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. आपल्या असं लक्षात येतं नसतं की प्रत्येक मनुष्य जो आहे तर तो दुसऱ्यापेक्षा थोडासा त्या ठिकाणी वेगळा आहे. कोणताही प्राणी, वनस्पती, प्राणी, आपलं मनुष्याचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर प्रत्येक माणसामध्ये आपल्याला भिन्नता जी आहे तर ते भिन्नता त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. पॉसिबिलिटी ऑफ विपिंग आउट द स्पेसीज अरायजेस इफ देर इज द डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विद इन द स्पेसीज हुज मेंबर्स इन्व्हॉल्व्स इन द सेक्च्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे पुनरुत्पादनाची असणाऱ्या जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ज्या काही सजीवांमधील जे काही अनुवंशिक अशा प्रकारचं जे काही वैविध्य जे आहे तर ते वैविध्य जर त्या ठिकाणी कमी जर झालं तर हळूहळू ती असणारी जी काही जात जी आहे तर ती जात त्या ठिकाणी नष्ट होण्याचा असणारा तो काही धोका जो आहे तर तो धोका काय होताना दिसतो, निर्माण त्या ठिकाणी होताना दिसतो.
दुसरं आपल्याला दिलेलं तर त्या ठिकाणी पेसीज डायव्हर्सिटी, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातीमधील विविधता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो पहा की इन्न्युमरेबल पेसीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑकर्स इन नेचर. निसर्गामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की सजीवांच्या असंख्य अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. दिस इज कॉल्ड ॲज द पेसीज डायव्हर्सिटी. आणि यालाच आपण त्या ठिकाणी प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींची विविधता जी आहे तर ती विविधता त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. म्हणजे अनेक अशा प्रकारची प्राणी असतील, वनस्पती असतील, तर त्यांच्या असंख्य अशा प्रकारच्या प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती निसर्गामध्ये आढळून येताना दिसतात. यालाच आपण त्या ठिकाणी पेसीज डायव्हर्सिटी किंवा प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींची विविधता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पेसीज डायव्हर्सिटीज इन्क्लूड व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोवेव्ज. आता ही जी काही प्रजातीची जी काही विविधता जी आहे तर त्या विविधतेमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की विविध अशा प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव आहेत, तर या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला पेसीज डायव्हर्सिटी जी आहेत तर त्या पेसीज डायव्हर्सिटीजमध्ये किंवा प्रजातींच्या विविधतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, परिसंस्थेची विविधता. मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन द इच रिजन. प्रत्येक असणारा जो काही प्रदेश जो आहे, प्रत्येक असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर प्रत्येक प्रदेशामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही इकोसिस्टीम परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. Ecosystem is formed through the interaction between plants, animals, their habitat and changes in the environment. आपण सुरुवातीलाच त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे परिसंस्थेची निर्मिती कशी होताना दिसते तर त्या असणारा जो काही प्रदेश जो आहे, भाग जो आहे, भूभाग जो आहे तर त्या भूभागामधले असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील तर त्यांचा असणारा जो काही हॅबिटंट अधिवास असेल आणि पर्यावरणामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर यांच्यामधले असणारे जे काही इंटरॅक्शन जो आहे, संबंध जो आहे, परस्पर असा प्रकारचा असणारा जो काही संबंध जो आहे तर त्या संबंधामधून आपल्या लक्षात येत नसते की इकोसिस्टीम जे आहेत तर इकोसिस्टीम परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. Each ecosystem has its own characteristics, animals, plants, microbes and abiotic factor. प्रत्येक असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमधले असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, सूक्ष्मजीव असतील किंवा अजैविक असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक असणारे जे काही परिसंस्थेमध्ये आपल्याला ठराविक अशा प्रकारचे प्राणी असतील, वनस्पती असतील, सूक्ष्मजीव असतील, हे घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. Ecosystem are also of two types, are natural and artificial. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेली की जी काही परिसंस्था जी आहेत तर त्या परिसंस्थेची आपल्याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र अशा प्रकारच्या परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. पुढे पहा की देअर शुड बी द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड of human being toward the environment for the welfare of the entire living world. आता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन. वेलफेअर म्हणजे कल्याण. आता काय सांगितले, देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ द ह्युमन बिईंग टुवर्ड द एन्व्हायरमेंट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे सर्व सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक अशा प्रकारची जी काही भूमिका जी आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तर तो सकारात्मक भूमिका असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. फॉर दिस पर्पज फॉलोइंग रोल्स आर इम्पॉर्टंट. आणि याच्यासाठी पुढील असणारी जी काही भूमिका जी आहे तर ती भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. आता काय भूमिका असली पाहिजे, यू कॅन बी द कॉन्झर्वेटर. आता कॉन्झर्वेटर म्हणजे संरक्षक त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हे असणारे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचं आपल्याला कॉन्झर्वेशन करता आलं पाहिजे. त्याला म्हटलेले कॉन्झर्वेटर, संरक्षक आपण त्या ठिकाणी ते बनलं पाहिजे. दुसरं आपल्याला सांगितलंय ऑर्गनायझर, त्याचं आपल्याला संघटक जे आहे तर ते संघटक त्या ठिकाणी होता आलं पाहिजे. दुसरं आपल्याला सांगितलंय गाईड, मार्गदर्शक त्या ठिकाणी होता आलं पाहिजे. पुढे आपल्याला सांगितले प्लॅन्ट फ्रेंड, म्हणजे प्लॅन्ट फ्रेंड म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वृक्षमित्र जो आहे तर तो वृक्षमित्र त्या ठिकाणी होता आला पाहिजे.
अनेक अशा प्रकारचे असतानाचे काही वृक्ष जे आहेत तर त्या वृक्षांची लागवड जी आहे तर ती लागवड संवर्धन त्या ठिकाणी आपल्याला कळता आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते काय सांगितलं, यू कॅन बी द कॉन्झर्वेटर, ऑर्गनायझर, गाईड, प्लॅन्ड फ्रेंड्स एक्सेट्रा. आणि याच्यामध्ये पुढील भूमिका आपली त्या ठिकाणी महत्त्वाची असली पाहिजे. आपण त्या ठिकाणी संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र यापैकी कोणती भूमिका आता पुढे सांगितले, डिस्क्राईब अबाउट द रोल यू विश टू परफॉर्म अँड युअर प्लॅन्स फॉर दॅट रोल. हे जे असणार जे काही संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र यापैकी कोणती भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी करायला आवडेल आणि त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल त्याचं वर्णन जे आहे तर ते वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी काही करायचं सांगितले, करायला या ठिकाणी सांगितले. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.